हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण लॉ सी ई टीची लॉ सी ई टीची तयारी कशी करावी, पेपर किती मार्क्सचा असतो आणि कोणते मीडियम असते, किती गुण असतात आणि ही परीक्षा कशी होणार आहे यावर पूर्ण माहिती पाहणार आहोत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया कशी करावी लॉ सी ई टीची तयारी. तर महाराष्ट्रात सध्या लॉ सी ई टीचे जे फॉर्म्स भरण्याची डेट आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि यामध्ये 150 मार्काचे पेपर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार आहेत. तर या दोन्ही भाषेमध्ये आता पेपरचे स्वरूप कसे असतील, हा पेपर एकूण 150 गुणाचा असणार आहे, म्हणजे 150 मार्क्सचा असणार आहे. यामध्ये सर्व प्रश्न हे बहुपर्यायी असतील, म्हणजे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी असतील. तर प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, म्हणजे 150 प्रश्न तर 150 गुण, एका प्रश्नाला 1 गुण, असे 150 प्रश्न असतील, 150 गुण असतील. हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटाचा वेळ असणार आहे. किती? 120 मिनिटं असणार आहे, म्हणजे 2 तास. आणि 2 तास आहे, 150 प्रश्न आहे, 150च गुण आहे आणि माध्यम मराठी इंग्रजी 2 माध्यम आहेत. आता या वेळेचे योग्य नियोजन करून तुम्ही हा पेपर सोडवू शकता. आता विषय कोणते कोणते आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये क्युरियोसिटी असेल की आता विषय कोणते असतील यामध्ये. तर महाराष्ट्र राज्यातर्फे लॉ प्रवेशासाठी घेण्यात येण्यासाठी CET परीक्षा पेपर आता खालील विषयामध्ये विभागली जाणार आहेत. त्याचे विषय कोणते आहेत, तर 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम CETचे विषय आहेत आणि गुण, प्रत्येक विषयाला गुण आहेत. किती गुणाची, तर तो सब्जेक्ट किती गुणसाठी आहे, किती मार्क्स आहेत साठी आहे. तर पहिला नंबर 1 कायदेविषयक अभिवृत्ती म्हणजे लीगल ऑप्टिट्यूड, या विषयावर आहेत 30 गुण. 30 गुणांसाठी या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. नंबर 2 आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी म्हणजे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स, म्हणजे आता सध्या जी घडामोडी चालू आहे त्यावर आणि जनरल नॉलेज यावर असतात 40 गुण या सब्जेक्टवर. थर्ड आहे तार्किक आणि विश्लेषणात्मक कारणे म्हणजे लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग, यावर आहे 30 गुण. तार्किक आणि विश्लेषणात्मक कारणे, यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग, यावर 30 गुण आहेत. नेक्स्ट आहे इंग्रजी म्हणजे इंग्लिश, या सब्जेक्टवर आहेत 50 गुण. इंग्लिश या सब्जेक्टवर जास्त गुण आहेत, 50 गुण आहेत. त्यामुळे इंग्लिशचा तुम्ही चांगल्या रीतीने अभ्यास करून ठेवा. आता हे झाले एकूण 150 गुण. 150 गुण म्हणजेच 150 प्रश्न आणि हे सब्जेक्ट आहेत 3 वर्षीय पदवीसाठी, म्हणजे 3 वर्षीय LLB कोर्स जो आहे त्यासाठी हे 4 सब्जेक्ट आहे नुसतं. कोणते कोणते? लीगल ऑप्टिट्यूड, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर, लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग आणि इंग्लिश, 4च सब्जेक्ट आहेत. 4 सब्जेक्टचा तुम्ही चांगल्या रीतीने अभ्यास करून ठेवा 3 वर्षीय LLB करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी. आणि आता 5 वर्षीय पदवी अभ्यासक्रम यासाठी कोणते सब्जेक्ट आहेत ते पाहूया. तर नंबर 1 आहे कायदेविषयक अभिवृत्ती म्हणजे लीगल ऑप्टिट्यूड, यावर आहे 40 गुण. लीगल ऑप्टिट्यूड आहे त्यासाठी आहे 40 गुण. नंबर 2 आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स, यावर आहेत 30 गुण. नंबर 3 आहे विश्लेषणात्मक कारणे म्हणजे लॉजिकल रिझनिंग, यासाठी आहेत 40 गुण. नंबर 4 आहे इंग्लिश, यावर आहेत 30 गुण. आणि नंबर 5 आहे सामान्य गणित. आता 3 इयर्स LLB कोर्ससाठी आणि 5 इयर्स LLB कोर्समध्ये एवढा फरक आहे की 3 इयर्स LLB कोर्समध्ये गणित, बेसिक मॅथमॅटिक्स हा नसतो. तर 5 इयर्स LLB कोर्ससाठी हा सब्जेक्ट नवीन ॲड आहे, त्यामध्ये बेसिक मॅथमॅटिक्स यावर प्रश्न विचारले जातात. हा आहे 10 गुण, 10 प्रश्न, म्हणजे एकूण असे 150 गुण आणि 150 प्रश्न असतील. तर यामध्ये कोणते कोणते आहेत सब्जेक्ट? लीगल ऑप्टिट्यूड, जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स आणि लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश, मॅथमॅटिक्स.
तर हे झाले 5 सब्जेक्ट, 5 सब्जेक्ट 150 गुणांसाठी. तर हा झाला 5 इयर्स LLB करिता जे सब्जेक्ट आहेत ते, आणि 3 इयर्ससाठी आपण वर पाहिले. तर अशा पद्धतीने वरील विषयावर आधारित LLB MS ला CETचा पेपर होणार आहे. हा पेपर तुम्ही चांगल्या रीतीने सोडवा आणि यश नक्की मिळवा. चांगल्या रीतीने प्रश्न पूर्ण सोडवा. 2 तास आहे, 150 गुण आहेत, 150च प्रश्न आहेत, आणि सब्जेक्ट मी सांगितलेच आहेत की 3 इयर्स पेपर LLB साठी कोणते सब्जेक्ट आहेत. लीगल ऑप्टिट्यूड, जनरल नॉलेज, करंट अफेअर असते. जनरल नॉलेज तर तुम्हाला माहितीच असेल, आणि करंट अफेअर जर चालू घडामोडी आहेत आता ज्या घडत आहेत त्यावर लक्ष ठेवा. न्यूज ऐका, आपल्या टी व्हीमध्ये रोज न्यूज येते ती ऐका चांगल्या रीतीने, त्यामध्येच प्रश्न असतात. आणि लॉजिकल ॲनालिटिकल रिझनिंग असते, रिझनिंगचे तुम्हाला माहितीच असतील ते प्रश्न. आणि इंग्लिश हा सुद्धा सोपा सब्जेक्ट असतो, सोपे प्रश्न असतात इंग्लिशवर सुद्धा, पण यावर 50 गुण आहेत, त्यामुळे चांगल्या रीतीने इंग्लिश पण करून ठेवा. असे एकूण 150 गुण आणि 150च प्रश्न असतात. तसेच 5 इयर्स LLB साठी सुद्धा तेच सब्जेक्ट आहे, फक्त एक नवीन ॲड झालेला आहे, बेसिक मॅथमॅटिक्स. हा 10 गुणांसाठी आहे, फक्त 10 मार्क्स आणि 10 प्रश्न असा हा नवीन ॲड झालेला आहे त्यामध्ये, सामान्य गणित म्हणून. तर असे हे सब्जेक्ट आहेत, यावर तुम्ही चांगल्या रीतीने अभ्यास करा आणि चांगल्या रीतीने पास व्हा. आणि आमच्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्व सराव पेपर आणि सर्व विषयांची माहिती मिळणारच आहे, आणि आधी पण टाकलेली आहे, आणि पुढे पण आम्ही सर्व विषयांवर व्हिडिओ टाकणारच आहोत, आणि सराव पेपरसुद्धा टाकणारच आहोत. आणि लॉ CETची तयारी करत असताना एक प्रश्न नेहमी सर्वांच्या मनात असतो की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का. तर या परीक्षेमध्ये विशेषतः निगेटिव्ह मार्किंग नसते. सहसा सर्व एंट्रन्स एक्झाममध्ये, कोणत्याही एंट्रन्स एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग असते, पण विशेष म्हणजे या लॉ CETच्या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग अजिबात नसते. यामध्ये 2 तासाचा वेळ असतो, 150 प्रश्न असतात आणि 150 गुण असतात. तर अशी ही लॉ CETची एक्झाम असते, आणि ही ऑनलाईन पद्धतीने असते, पूर्णतः ऑनलाईन असते. तर तुम्हाला ऑनलाईन ही परीक्षा द्यायची आहे, तर चांगल्या रीतीने याचा अभ्यास करा. आणि आमच्या चॅनलवर चांगले व्हिडिओ अपलोड्स केलेले आहेत आम्ही या अभ्यासक्रमाच्या बाबतीत, आणि पुढे पण टाकणारच आहोत. त्यामुळे आमच्या चॅनलवर सर्व व्हिडिओ तुम्ही बघा आणि सक्सेस मिळवा, यशस्वी व्हा, आणि तुमची ॲडमिशन 100% मिळवा. थँक्यू.